बघतोय तर नाझिम आहे. बिल्डिंगची पोझिशन पाहूयात. एका बाजूला आपण बघतोय तर 3 पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जो खेळाडू अगदी कव्हरच्या दिशेनं अगदी असू शकला असता तो आता इथे इकडे झोनच्या समोर उभा आहे. लॉंग ऑफला देखील खेळाडू आहे का? येस, ॲब्सोल्युटली लॉंग ऑनच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षक आहेत. त्याचबरोबर थर्डमॅनचा खेळाडू अगदी सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन तैनात केलेला आहे. त्याच्यानंतर लॉंग लेगच्या परिसरामध्ये डीप स्क्वेअर लेग, वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. मॅचला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मुस्तकीम पाहायला मिळू शकेल. मॅचला सुरुवात होते. समोर आपण पाहतोय तर ऑल सेट ऑल रेडी लेट्स प्ले. आजच्या दिवसातील शेवटला सामना आणि क्वार्टर फायनलचा इम्पॉर्टंट हा सामना बघायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि इथे नो बॉलचा इशारा दिला गेला. फाईन टीपला क्षेत्ररक्षक चेंडून चकमा दिला. जिथे पहिल्याच बॉलवरती 2 रस भन्नाट वेगाने कंप्लीट झाले. 2+1 इज इक्वल टू 3.
हॅलो चेक हॅलो. षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाचा स्कोरबोर्ड 13 रन्स विथआऊट लॉस. 13 रन्स झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा संघ सीद्रा पॅकर्स त्यांनी सुरुवात चांगली केली आहे. जिथे पार्थला पाहिलं नाझीमनं देखील पार्थनं 4 चेंडूंना फेस केलं 6 वरती खेळतोय. नाझीम 3 चेंडूंना फेस करत असताना 5 रन्स वरती खेळतोय. मुस्तकीमनं पहिलं षटक आहे थोडंसं महागडे टाकले. 13 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. तर आता गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन बॉलरला आता बोलावलं जाईल. बॉलरचं नाव सचिन मोरेला आता गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. सचिन मोरेकडे चांगली विद्वत्ता, चांगली गुणवत्ता, प्रबळता, प्रगल्भता, पोटेन्शियल ठासून भरून असणारा खेळाडू आहे. सातत्याने चर्चा देखील तुम्हाला केली जाते. परेशनं अगदी तो खेळाडू आहे त्याला एक इशारा केलाय, की तो बॅटर ज्या वेळेला खेळेल थोडंसं तुम्हाला अगदी लक्ष देऊन फिल्डिंग करावी लागणार आहे. अशा प्रकारचा इशारा त्याच्या साथीदाराला दिला. फ्रंट फूटचा वापर अगदी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळी तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार येतोय. पारच्या बॅटमधून संभवतः काय फटका खेळला गेला. 6 रन्स तिथे मिळाले. षटकार बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जाऊयात पुढच्या बॉलसाठी खेळला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 रन्स याही बॉलवरती मिळतील. हे चांगलं क्रिकेट आहे. पॉझिटिव्ह क्रिकेट बघायला मिळतंय. मनगटाचा वापर देखील केला गेला होता फारच्या साह्यानं. अगदी सरळ स्लॉटमध्ये बॉल होता. त्याला ऑफसाईड रिझर्व्हमध्ये खेळताना आपण बघितलं. कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील आपण ज्यावेळेला मॅच बघितली होती थोडीशी लोअर स्कोरिंग मॅच ती बघितली. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय ना, तर हा सामना लोअर स्कोरिंग होणार नाहीये. सीद्रा पॅकर्सच्या टीमकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. ज्याच्यामध्ये पार चांगला आक्रमक झालाय. प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाच्या तो तुटून पडतोय. चेंडू पडल्यानंतरला सरळ कीपरच्या हातामध्ये जातोय. धमाल धमाल बेमिसाल गोलंदाजीचा कमबॅक दिसतोय. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. त्याच्यानंतर दुहेरी धावांचा फटका. हा जो चेंडू आहे अगदी फलंदाजाला अक्षरशः हक्कबक्क करून सोडणारा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर आलाय. चांगला रूम मिळाला आणि तिथे चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार मिळतील तब्बल 6. येतोय षटकार. ये तो सिर्फ झाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. कमालचं या ठिकाणी बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ इथे अगदी स्ट्रगल करताना दिसतील. एका बाजूला धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत चाललेला आहे. सीद्रा पॅकर्स त्या टीमची परिस्थिती 27 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र नक्कीच बाकी असणार आहे. दुसऱ्या बाजूला नजीम मात्र थोडासा मात्र शांत बसलाय. आता 20 या आकड्यावरती वैयक्तिक पार्थ खेळतोय. 8 बॉलमध्ये 20 रन्सवरती खेळतोय. दुसरं षटक चालू आहे. या दुसऱ्या षटकातील काही बॉलवरती मोठे प्रहार होऊ शकतील का? राऊंड द विकेट फुटचा बॉल आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न प्रचंड लाऊडली अपील तिथे बघायला मिळाली कीपरच्या साह्यानं. तो विंदी चेंडू आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक असेल. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये जो गोलंदाज मुस्तकीम होता त्याने 13 रन्स खर्च केले होते. या बॉलला देखील अगदी दुहेरी धावांसाठी पाठवलं जातंय. 2 रन्स मिळत आहेत आणि षटक क्रमांक आपण बघतोय 2 चा खेळ तिथे संपतोय. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या तब्बल 13 रन्स होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये तब्बल 16 रन्स आलेले आहेत. सचिन मोरेचं हे जे षटक आहे ना, तब्बल थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलंय. आता हा बॅटर्सना चांगला समाचार घेतला गेलाय. दोन्ही गोलंदाजांचा चांगला समाचार घेतलाय. थोडीशी चर्चा देखील कुणाल करतायत तिथे. जो मुस्तकीम आहे याच्याकडे चर्चा करतायत. परेशने देखील थोडीशी चर्चा केलेली आहे. आय थिंक षटक क्रमांक जे 3रं असेल पुन्हा एकदा मुस्तकीम हाच देखील टाकताना बघायला मिळू शकेल. क्षेत्ररक्षणाची जर चर्चा केली लॉंग लेगला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. डीप स्क्वेअर लेग देखील असणारच आहे. त्याचबरोबर आपण बघतोय तर नातिकला काऊ कोंडा रिझर्व्हमध्ये बघतोय. मसूद गजगे लॉंग ऑनच्या परिसरामध्ये असेल. मागच्या मॅचमध्ये काय शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण मसूद गजगेच्या माध्यमातून पाहिलं होतं. प्रहार करायचं होतं इथे परेशच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. 1 रन तिथे देखील मिळणार आहे. संघाची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रभावित करणारी इथे बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली. सुरुवात मात्र चांगली केली.
सुरुवातीपासून आपण बघतोय तर ही पार्टनरशिप बिल्ड होतीये. पहिल्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप आहे. पुन्हा एकदा चांगला दिमागाचा वापर केलाय. निखिल झोनकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट आहे. अगदी दिमागाचा वापर करत असताना खेळलं गेलेलं क्रिकेट. मुस्तकीम थोडंसं पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला. त्याच्यानंतरला पुनरागमन करेल का या ओव्हरमध्ये? येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. ओ शाम की चार बडो किराय आपको समय समय पर लेना चाहिए. आणि तशाच प्रकारचं त्या गोष्टीचा अवलंब करावा लागेल. थोडेसे विचार करावे लागतील. धावांचा डोंगर कदाचित उभा करू शकतो सिद्रा पॅकर्सचा संघ. नाझिम आणि फारच्या जोडीनं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. या संपूर्ण अगदी पहिल्या इनिंगमध्ये आता तुम्ही फार्थला थांबवू शकत नाही. पार्थ आता आक्रमक झालाय. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील तो देतोय. लेग पुन्हा बाहेरचा बॉल आहे. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 24चं उल्लंघन आता तिथे केलं जात आहे. आता या 24चं उल्लंघन केल्यानंतरला तुम्हाला प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक्स्ट्रा रन्स मात्र दिला जात असतो. या चुका असतात. यावेळेला अगदी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक असू शकेल. स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. एकच रन्स तिथे मात्र मिळून जाईल. स्कोरबोर्ड 34 या आकड्यावरती पोहोचलाय. 3 चेंडू अजून टाकून झालेले आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 या आकड्यावरती स्कोरबोर्ड थांबलेला आहे. फलंदाज आता नाझीम तयार असेल पुढचा बॉल खेळण्यासाठी. यावेळेस देखील तितका चांगला संपर्क नाहीये. एक रन्स घेतला गेला. थोडंसं फंबलिंग आहे आणि नातिकच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग बघायला मिळतंय. चुका घडतात. याचा फायदा उचलला अगदी झपकन 2 रन्स देखील तिथे कंप्लीट केले गेले. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमण केलं जाईल का या खेळाडूच्या साह्यानं? चित्रा पॅकर्सकडे देखील बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. यावेळेचा फटका समोर समोर समोरच्या दिशेनं परंतु तब्बल आणि तब्बल 2च रन्स तुम्हाला याही बॉलवरती मिळणार आहेत. धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत चाललेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटक क्रमांक 3 मधील. चांगलीच बॅटिंग केलेली आहे. म्हणजे मागच्या मॅचमध्ये ही जी जोडी आहे कुठेतरी आपण सुरुवातीच्या पहिल्या त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे या जोडीला एक ब्रेक लागायचा. हो काय बॉल टाकलाय. आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडूंपैकी एक. आपण बघतोय मुस्तकीम मुकादम याच्या अगदी गोलंदाजीनं एक मोठा ब्रेक थ्रू दिलेला आहे. पार्टनरशिप जी बिल्ड होत होती तिथे आता ब्रेक लावलाय. 3चा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड लॉस ऑफ 138. 38 रन्स ऑन बोर्ड. थर्टी एट 38 रन्स झालेले आहेत. शेवटचं षटक क्रमांक 4 आता मसूद गजगेच्या माध्यमातून टाकलं जाईल. आपण बघितलं तर या संपूर्ण आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम चेंडू फेकला. ज्या बॉलरला बघितलं मुस्तकीमनं काय चेंडू टाकला. प्रश्न विचारला बॉलरनं. उत्तर मात्र बॅटर्सकडे अजिबात नव्हतं. एवढा दर्जेदार तो चेंडू होता. उसामा दुस्ते आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मागच्या मॅचचा तो विध्वंसक फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो. तो फार आता चांगला सेट झालाय. तो अगदी आपण बघतोय तर तब्बल आणि तब्बल 210च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करतोय. 12 बॉलनं त्यांनी फेस केले. 25 रन्सवरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली आहे. मसूद तयार आहे. राईट अप ओव्हर द विकेट. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा इथे आहे. फेअर डिलिव्हरी. मसूदला तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्या गोलंदाजाकडे कंट्रोल अगदी मोठ्या प्रमाणात आहे. त्या कंट्रोलमध्ये तो गोलंदाजी करतो. ही त्या खेळाडूची स्पेशालिटी राहिली आहे. आता तो टप्पा आपण पाहिला होता. अगदी फलंदाजाला असं वाटलं होतं की अगदी स्लॉटमध्ये येऊ शकतो आणि तो ऑन साईडला चांगला खेळेल. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे नातिक, परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. मिळतील 6. येतोय षटकार. पार्थनं सांगितलंय आप शेर तो हम भी सव्वा शेर, हम भी किसी से कम नहीं. मसूद गजगे बनम हे बॅटल चालू आहे. पार्थ
या दोघांच्या विरोधामध्ये हे बॅटल चालू आहे. सेट झालाय पार्थ. पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती चेंडूला पाठवलंय, परंतु या बॉलवरती फक्त आणि फक्त 2च रन्स तुम्हाला मिळणार आहेत. तडपातळ बांध्याचा आपल्याला पाहायला मिळतोय जो पार्थ आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये मैदानाला आग लावण्याचं काम करतोय. अक्षरशः त्या गोलंदाजावरती तुटून पडतोय. संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 46 रन्स. ऑनला ड्राईव्ह केले लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. एक रन तिथे घेतला गेलाय. वाईड थ्रो आहे. तिथे फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधानाने संतुष्ट मानावं लागतंय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 47-47 या आकड्यावरती. संघर्ष जारी है. वो जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता और वो बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. और जब तक ना पडे हातोड के गाव पत्थर पर, वो पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि आज या गोष्टीचा खऱ्या अर्थानं तुम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. नीतिनियमाने संघर्ष करत राहावं लागेल. जे संघर्ष करतात ना त्यांच्या वाट्याला यश येतं. यशस्वी होणारी लोक कधी कारणं सांगत नाहीत आणि जी कारणं सांगणारी लोक कधी यशस्वी होत नाहीत. आता तुम्हाला या गोष्टीकडे लक्षच द्यावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. यशस्वी बनायचंय, नीतिनियमानं मेहनत आणि प्रामाणिकपणानं कष्ट करावं लागेल. जे लोक अगदी प्रामाणिकपणाने कष्ट करतात ना त्यांच्यासमोर यश देखील लोटांगण घालत असतं. हे देखील तितकंच खरं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 49 या आकड्यावरती. 4 ओव्हरमध्ये 49 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघतोय गरीब नवाज बुर्डी यांच्या माध्यमातून मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेतला आपण बघतोय तर आजचा हा दुसरा दिवस आहे. या स्पर्धेतला उद्या अगदी तिसरा दिवस असणार आहे. उद्या देखील स्पर्धेमध्ये खूप सारे दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार खेळाडू खेळताना दिसतील. आपण बघतोय किफिंगच्या माध्यमातून जरा हा अगदा परेश कडके आपल्याला तिथे बघायला मिळेल. कुणाल तारेकरनं सांगितलं आता थोडंसं मला शॉट थर्ड मॅचच्या दिशेने मी उभा राहतो. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आयुषकडे आपण जातोय. एक छोट्या उंचीचा गोलंदाज आहे. याच्याकडे चांगली विद्वत्ता आहे. आता तो तयार होतोय. ज्या वेळेला त्याला संधी मिळालेली आहे ना त्या वेळेला परेशनं या खेळाडूला पुश केले. या परेशनं या खेळाडूला अगदी चांगल्या प्रकारचं सांगितलं की आपण गोलंदाजी करू शकता. चांगला बॉल टाकलाय परंतु फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल आणि इथे 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 कॅच पकडलेली आहे. एक मोठी पारी इथं समाप्त होतीये. भारताची अगदी सुपर पारी तब्बल 200च्या स्ट्राईक रेट 35 रन्स बनवले होते आणि हा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या फलंदाजासाठी. टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. कुणाल तारेकरनं अगदी या ठिकाणी या अगदी पारीची प्रशंसा केली. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी टीमचा खेळाडू एक चांगली पारी खेळत मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याची प्रशंसा मात्र कुणालनं केली आहे. हे एखाद्या खेळाडूचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसतं. ही त्याची स्पोर्ट्समॅनशिप आहे. ही त्याची खेळाडू वृत्ती दिसलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती हनी ब्रुमाने सबसे तुफानी. चेंडूला थोडंसं बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. पडल्यानंतर कमी गतीचा बॉल टाकलेला आहे. चिपळूण अगदी तालुक्यामध्ये हनीफ रुमानी या नावाची चर्चा अगदी नक्कीच केली जाते. कारण चिपळूण म्हटलं की हनीफ रुमानी या खेळाडूचा दबदबा त्या चिपळूण तालुक्यामध्ये राहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याचे साथीदार असतील मंडणगड तालुक्यातील उसामा दुस्ते. चेंडू हवेमध्ये खूप काळ असेल. इथे फक्त आणि फक्त एक रस मिळणार आहे. आयुषनं काय शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली आहे. शानदार गोलंदाजी आहे. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि आमचे कॅमेरामॅन देखील अगदी रसिक प्रेक्षकांकडे पोहोचण्याचं काम करतायत. आयुषचा पुढचा बॉल आहे. मोठा प्रहार केलाय. हो यावेळेला सबसे तुफानी हनीफ रुमानी छरान. या फटक्यांसाठी ओळखला जाणारा तोच फलंदाज हनीफ. मागच्या पहिल्या मॅच मध्ये देखील या खेळाडूनं टीमसाठी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं काबिल तारीफ. आता देखील जसा तो आलाय डगआउट मध्ये सेट होऊन आलाय आणि आयुष्याचा खरप समाचार घेतोय. प्रहार करायचा होता, प्रहार करायचा होता, धावचीची संधी. परंतु जर डिरेक्ट असता कदाचित करीबी मामला बघायला मिळू शकला असता. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 58 रन्स. 58 रन्स ऑन बोर्डला लागलेले आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक शेवटमधील शेवटचा चेंडू असेल. आजच्या दिवसातील हा हाय स्कोर आपण बघतोय.
चेंडूला मात्र दुहेरी धावांसाठी खेळलं गेलं. षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि स्कोर बोर्डवरती तब्बल 60 रन्स लागलेले आहेत. तुम्हाला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 61 रन्स करावे लागतील. 30 बॉलमध्ये 61 रन्स तुम्हाला करावे लागतील. तब्बल आणि तब्बल 12ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 61 धावापर्यंत तुम्हाला पोहोचणं खूप गरजेचं आहे. बॅटिंग करताना इन ॲक्शनमध्ये आपल्याला परेश कडके आणि त्याचा साथीदार पाहायला मिळेल. थोडीशी विश्रांती घेऊया आणि ऐकूया डीजे वरती एक सुमधुर संगीत. थँक्यू. आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे या. या ग्राउंडचे मालक आहे शाबीर भाई यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चला ओपनिंग फेर मैदानाच्या आतमध्ये आता गेलेली आहे. एका बाजूला परेश असेल आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार नातिक आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण भारतला बघतोय. भारतनं बॅटिंग देखील केली आणि त्याचबरोबर आता गोलंदाजीसाठी देखील पहिलं षटक तो टाकण्यासाठी तयार आहे. राईट अप ओव्हर द विकेट पहिलाच बॉल असेल. पहिला बॉल आणि इथे 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 कॅच पकडली जात आहे. गोल्डन डक परेश कडके गोल्डन डकचा शिकार बनतोय. एक मोठी चूक पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. काय कॅच पकडली आहे अगदी प्रॉपरली आपली तिथे कॅच बघायला मिळाली किपरच्या माध्यमातून. बॅटिंगसाठी कुणाल तारेकर
कुणाल तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्यावेळेला पहिली मॅच खेळला होता. पहिल्या मॅचचा तो हिरो ठरला होता. प्लेअर ऑफ द मॅचचा त्याला अवॉर्ड देखील मिळाला होता. परंतु आपण बघतोय तर एकंदरीत काय घडलं, परेश कडके ज्या बॅटिंगसाठी गेला आणि बॅटिंगसाठी गेला, पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. आवश्यकता नव्हती की सुरुवातीचा चेंडू जाऊन तुम्ही मोठा प्रहार कराल. पहिल्याच बॉलवरती तुम्ही डिफेन्सिव्ह देखील खेळू शकला असतात. परंतु थोडीशी चूक तिथे बघायला मिळाली. कंट्रोल खूप गरजेचं आहे. सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ देन बेटर. त्या बॉलला ऑफला चांगला ड्राईव्ह करताना बघितलं, एक रस मिळणार आहे. बॅटल खूप मोठं आपल्याला बघायला टोटल देखील मोठं आहे आणि बॅटल देखील मोठं होईल यात शंका नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय तर सर आझाद बोरोणकर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जे फिजिओ आहेत ते लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आम्हाला माहिती आहे ते मैदानामध्ये काय गेलेले आहेत. आझादभाई बुरोणकर. आझाद बुरवणकर गुणकर डॉक्टर आहेत ते ते मैदानमध्ये गेलेले आहेत. आग से फटी अगर से आसमान, आग से फटी अगर से आसमान, अत्याचार से बाकी इंसानियत, राज कर रहे हैवान, जिनकी होगी ताकत अबूत, जिनका होगा निशाना अभीत, करेंगे उनका सर्वनाश, कहलाएंगे गरीब नवाज, गरीब नवाज, गरीब नवाज. परंतु आपण जर पाहिलं गेलं तर चेंडू ऑफ साईडला गेला होता, परंतु जो खेळाडू आहे तो ऑन साईडला पडला होता. इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात या मॅचचा आहे. आपण बघताय ना मैदानाच्या आतमध्ये, कारण हाय व्होल्टेज ड्रामा आहे. हा मॅच, हा सामना तेवढाच गरमागरमीचा आहे. सायंकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका असेल. नातिकच्या बॅटमधून 2 रस नक्कीच मिळू शकतील. बघा हे क्रिकेट आहे, कारण नातिक मोठा फटका खेळण्यासाठी जात नाहीये. चुका ज्या आपल्या बॅटर्सच्या साह्यानं साथीदाराच्या माध्यमातून घडल्या होत्या त्या चुका इथे होत नाहीयेत. आता तो थोडंसं थांबतोय. त्याला माहिती आहे येणाऱ्या वेळेमध्ये महेंद्रसिंग धोनीने देखील एका त्याच्या अगदी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही जर का शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलात ना, तर तुमचा विजय नक्कीच होतो. आता तुम्हाला तुमचा विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत खेळावं लागेल. पॅडल स्विफ्ट खेळायचं होतं. पॅडल स्विफ्ट खेळायचं होतं. लेग स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. अंपायरचे दोन्ही हात मात्र बाजूला गेलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाचं स्कोरबोर्ड 4 या आकड्यावरती. आक्रमण तर केलं जात आहे. स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. एपीजे अब्दुल कलामने देखील सांगितलंय, "यू मायूस हुमत हो जाना जिंदगी से अपनी, वो किसी से भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और इरादे हो विलन, तो अखबार बेचने वाला भी डॉक्टर कलाम बन सकता है." अगदी एपीजे अब्दुल कलाम यांचा देखील संघर्ष प्रचंड राहिलाय. आणि संघर्ष केला तो आम्हा सर्वांना संघर्ष करावा लागेल. ऑफला ड्राईव्ह केलेला आहे. यावेळी आपण बघतोय काय घडलंय त्या मैदानाच्या आतमध्ये. येथे पुन्हा एकदा एकच रस मिळेल. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 रन्स. कमी गतीचा बॉल टाकला होता फार कारण या खेळाडूकडे अगदी व्हेरिएशन सातत्यानं त्याच्या बॉलिंगमध्ये बघायला मिळतं. चेंज ऑफ पेस. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 रन्स स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतील. शेवटचा बॉल असणार आहे. षटक क्रमांक पहिल्यामधील शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉलवरती किती रन्स मात्र घेतले जातील याच्याकडे आता मात्र नक्कीच अगदी चांगला बॉल टाकला जातोय. येथे अगदी
लेंथ वरती चांगला चेंडू टाकला होता. षटक क्रमांक आपण बघतो तर 1चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट, 8 रन्स. 8 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये आता 53 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि एका धावेची तुम्हाला गरज आहे. 24 बॉल आणि क्षमस्व 53 धावांची गरज आहे. सागर गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर असेल कुणाल तारेकर. सागर गोलंदाजी मार्क वरती. अगदी या गोलंदाजाला आपण ज्या वेळेला खेळताना पाहिलेला आहे. चेंडू पडल्यानंतरला अगदी सरळ बाहेरच्या दिशेनं लेग कट चेंडू करणं याच्याकडे देखील ती स्पेशालिटी राहिलेली आहे. 2 रन्स तिथे मिळतील आणि संघाचं स्कोरबोर्ड डबल डिजिट मध्ये एंटर होत आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून तर आपण बघतो 51 धावांची आवश्यकता तुम्हाला आहे. करू शकता, होऊ शकते हे रन्स. याच्यासाठी मेहनत तुम्हाला नक्कीच करावी लागेल. तुम्ही एका रात्रीमध्ये स्टार बनू शकता आणि बनलेला आहात, परंतु तुम्हाला स्वतःला देखील माहित आहे स्टार बनण्यासाठी प्रचंड मेहनत आणि त्याग संघर्ष करावा लागतो. अनेकदा तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला या टेनिस क्रिकेट विश्वातील अनेकांची आपण नावं घेतो ना, हे जे खेळाडू आहेत शून्यातून अगदी त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. असे प्लेयर्स आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बसलेत. त्यांना माहित आहे की अगदी नाव कमवण्यासाठी किती मोठा संघर्ष त्यांना करावा लागलाय. आज तोच संघर्ष पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवणं गरजेचं आहे. आमचे रसिक प्रेक्षक, आमचं संपूर्ण बोरोंडकर आपण बघतोय तर या संपूर्ण बोरोंडीचे जे संपूर्ण ग्रामस्थ स्पर्धेचा आनंद घेत आहेत, ते देखील या बॅटलची आतुरतेनं वाट बघत होते. 21 बॉलमध्ये आता 50 रन्स पाहिजे आहेत. बैटिंग करणाऱ्या टीमला धावा होतील का? वो लहरों से डरकर नव का पार नहीं होती और मित्र हो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ऑप्शनच्या थोडं बाहेर पुन्हा येथे 1 रन्स आहेत. परिस्थिती जेवढी तुम्हाला अगदी परिस्थिती तुम्हाला घडवतही नाही आणि परिस्थिती तुम्हाला बिघडवतही नाही. तुम्हाला इथे स्वतःवरचा कंट्रोल तुम्हाला ध्येयपर्यंत पोहोचवू शकतो. एकंदरीत मित्रांनो 1994 पासून 2004 पर्यंत साऊथ आफ्रिकेचा जो बॉलर आहे मकाय अँटनी, याची जर तुम्ही गोष्ट ऐकलेत ना तर कदाचित त्या खेळाडूच्या अगदी तुमच्या अंगावरती शहारे येतील. 1994 पासून 2004 पर्यंत मकाई अँटनी या नावाचा खेळाडू साऊथ आफ्रिकेसाठी ज्यावेळेला 10 वर्ष खेळला होता, त्या खेळाडूची स्टोरी अशा प्रकारची आहे. एकंदरीत तो ज्यावेळेला साऊथ आफ्रिकेमध्ये जी गुरं असायची तो गुरं राखायचा, तो गुराखी असायचा. यावेळेला चला आपण मॅचकडे जाऊयात. त्या गोष्टीची चर्चा थोड्या वेळाने करू, पण तो मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. 2 रन्स या बॉलवरती नक्कीच मिळून जातील. स्ट्राईक मात्र नातिककडेच आहे. स्ट्राईक नातिककडे. नातिक मागच्या मॅचचा अगदी हिरो ठरला होता. आता तुम्हाला देखील हिरोज बनायचं आहे. 20 मध्ये 46 रन्स पाहिजे आहेत. ही ओव्हर संपल्यानंतर आपण मकाय अँटनी यांची नंतर चर्चा करू की कशा प्रकारचा त्यांचा स्ट्रगल, त्यांचा संघर्ष होता. प्रहार केलाय, प्रहार प्रहार फटका प्रॉपर नाहीये हातामध्ये. चेंडू मात्र विराजमान होतोय. कॅच पकडली जाते आणि तिथे नातिक सारखा आक्रमक फलंदाज स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर येतोय. विकेट नंबर 2. पंधरा रन्स झालेले आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल मात्र आता शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 मधील गोलंदाजी ट्रॅक वरती सागर कांबळे सारखा एक शानदार गोलंदाज पाहायला मिळतोय. त्या गोलंदाजाकडे अगदी कधी कधी वेगाने चेंडू टाकतो, कधी कधी व्हेरिएशन असतात चेंडूला, कधी ऑफ कट तर कधी लेग कट. ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे.
ऑप्शनच्या बाहेरून चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने या गोलंदाजाचा राहिलेला आहे. आता रडार मध्ये आहे. जो पहाड़ों से टकरा उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकरा है उसे मसूद गजगे कहते हैं. 6 रन. 2 सेकंड संपलं. स्कोरबोर्ड 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 21 रन्स आपण बघतोय. 18 बॉल आहेत. 18 मध्ये 40. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. 18 बॉल आणि 40 रन्स. 18 मध्ये 40 होऊ शकतील. येस, 13.33 सरासरी मेंटेन ठेवायची आहे आणि ते तो तुम्हाला 40 रन्स बनवायचे आहेत. म्हणजे लगभग तुम्हाला प्रति ओव्हर 13चा जो रन रेट आहे तो तुम्हाला अगदी कव्हर करायचा आहे. समोर आता कुणाल तारेकर आहे. येस, क्लासिकल प्लेअर राहिला. समोर गोलंदाजी मार्कवरती रोहित तयार असेल. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे आणि अंपायरचे दोन्ही हात अगदी समांतर केले जात आहेत. जिथे 18 बॉल मध्ये आता 39 पाहिजे. 13ची सरासरी मेंटेन ठेवावी लागणार आहे. 18 मध्ये आपण बघतो तर 39 धावांची आवश्यकता. 18-39 पाहिजेत. कुणाल तयार आहे या बॉलसाठी, परंतु सुरेख गोलंदाजी. व्हॉट अ मॅग्निफिशन्स डिलिव्हरी. सुपर बॉल. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. काय बॉल टाकलाय. अक्षरशः बॅटर्सला तिथे थांबवण्याचं काम केलंय. ऑफिशियल्स यांच्याकडे थोडीशी चर्चा करतायत. कुणाल कदाचित व्हाईट बॉलची ती दाद मागितली जात होती. ऑफिशियल्स यांना काहीतरी सांगितलंय. मकबूल सर 1 बाउन्सर. येस, 1 बाउन्सर दिलेला आहे म्हणजे सेकंड बाउन्सर अलाउड नाही. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. चर्चा करण्यासाठी आपले कॅप्टन जातील आणि कॅप्टन फक्त ऑफिशियल्स यांच्याकडे चर्चा करतील आणि जे अंपायर्स डिसिजन देतील ते शेवटचं राहील. याच्यात बघा चेंजेस होणार नाहीयेत. ऑफिशियल चर्चा करतील. मकबूल सर 1 बाउन्स. येस, अंपायरचं डिसिजन शेवटचं असेल. 1 बाउन्सर दिला गेलेला आहे म्हणजे दुसरा बाउन्सर तुम्हाला या ओव्हरमध्ये अलाउड नाहीये. आता या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल कारण तुम्ही क्रुशल मुवमेंट आहे. हे जे षटक आहे खूप इम्पॉर्टंट षटक आहे. या षटकामध्ये जर एखादी चूक पराजयाचं कारण. 39 रन्स पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. राईट अप ओव्हर द विकेट. मोठा प्रहार तिथे केला गेला. चेंडू डिक्लेअर झोन कडे चाललाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 रन झाले. 16 बॉल मध्ये 37 रन्स पाहिजेत. हो, सुरेख बॉल आहे. याही वेळेला जडमध्ये यॉर्कर लेन्सचा चेंडू बघतोय. 1 रन्स घेतला प्रयत्न 2चा. इथे चेंडून चकमा दिलेला आहे आणि या बॉलवरती देखील 2 रन्स मिळतील. आज सामना संपलेला नाहीये. संकटामध्ये सांगा तुम्ही जिंकलेला नाही आहात. 15 बॉल 35 धावांची गरज आहे. मित्रांनो, हा सामना अजून देखील संपला नाही. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. कोणता संघ जिंकेल याचं प्रिडिक्शन लावणं आता थोडंसं कठीण चाललेलं आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे. चेंडूला सोडण्याचं काम केलंय. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा येतोय की व्हाईट बॉल आहे. रोहितनं जी गोलंदाजी केली ती सुरेख आहे, परंतु एक्स्ट्राचे रन्स मात्र खर्च करत आहात. या चुका तुम्हाला पराजयाचं कारण देखील ठरू शकतील. 1-1 रन्स खूप महत्वाचा आहे. 15 बॉल मध्ये आता 34 रन्स पाहिजेत. 15 मध्ये 34 पाहिजेत. समोरच्या दिशेने या बॉलला देखील दुहेरी धावांचा फटका खेळला गेलाय. एका बाजूला मसूद गजगे, दुसऱ्या बाजूला कुणाल तारेकर सारखे चांगले फलंदाज. इथे पार्टनरशिप त्या दोघांची बिल्ड होते. 14 बॉल मध्ये 32 पाहिजेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये ती विद्वत्ता आहे, परंतु रोहितला देखील अचूक टप्प्याचा बॉल टाकावा लागेल. येणारा जो फलंदाज असेल कदाचित नंबर 5 वरती इथून एखाद विकेट गेली तर मुस्तकिमला आपण कदाचित बघू शकतो, कारण तो पॅडअप करून तयार असेल. आणि इथे मात्र आपण बघतोय तर अंपायरकडे चर्चा करतात की व्हाईट बॉलची दाद मागितली जाते आणि ऑफिशियल यांनी मात्र सांगितलंय की फेअर डिलिव्हरी. एक एक बॉल इथून कुणाला कदाचित खूप महत्वाचा आहे. एक एक चेंडू तुम्हाला महत्वाचा आहे. एक एक रन्स इथून पुढे तुम्हाला खूप गरजेचं असेल.
तुम्हाला प्रहार करावे लागतील. क्रुशल मोमेंट बघायला मिळू शकतील. बॅक टू बॅक दोन्हीच्या दोन्ही बॉल अगदी शेवटचे निर्धावलेले आहेत. आता मॅच मध्ये अशा प्रकारचं समीकरण झालंय. 3चा खेळ संपला, 29 झालेत. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 32 रन्स पाहिजे. प्रति ओव्हर जो रिक्वायर्ड रन रेट मागच्या ओव्हरमध्ये 13चा होता, आता तो रिक्वायर्ड रेट आहे तो 16 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 12 मध्ये आता 32 ची गरज आहे. प्रति ओव्हर 16ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. येस, हे षटक महत्वाचं असेल. अगदी जर बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल ना, तर प्रति ओव्हर 16च्या सरासरीने रन्स काढावे लागतील. बघा आपण म्हणतो ना की कॅप्टन सांगते चला हरकत नाहीये, होऊ शकते, जर तुम्ही करू शकता. हे आता मुस्तकीम देखील डगआउट मधून सांगतायत की तुम्ही करू शकता, यू कॅन डू इट. येस, तुम्ही करू शकता. म्हणजे आपण म्हणतो ना की कॅप्टन्स लिडिंग ऑफ द फ्रंट. येस, ॲब्सोल्युटली तशाच प्रकारचं अगदी काही गोष्टी आपल्याला कळतायत. तो सांगतोय हरकत नाहीये, तुम्ही प्रयत्न करत जा. आणि आपण म्हणतो ना की प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नाही. अशाच प्रकारचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 बॉल आहेत, त्या 12 मध्ये 32 पाहिजे. दोन्ही खेळाडूंमध्ये काबिलियत आहे. आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एक मोठी आनंदाची बातमी आम्हाला सूत्रांकडून लागते की रायगडचा टायगर उस्मान पटेल देखील अगदी दापोलीमध्ये सागर सावली या अगदी हॉटेलमध्ये स्टेसाठी थांबलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ते आपल्याला या मैदानामध्ये खेळताना दिसणार आहेत. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील अगदी अशी मोठी नावे स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 2 रस तिथे मिळत आहेत. ओव्हरथ्रोचे रस घेतले जातील का? मसूदनं साफ नकार तिथे दिलाय कुणालला. आणि येस, पहिल्याच बॉलवरती तिथे 2 रस आहे. म्हणजे रसिक प्रेक्षक उद्याच्या दिवसामध्ये इथून जे संपूर्ण मैदान खचाखच भरलेलं असेल, तर रायगडचा टायगर उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. एजे फायटर्स कुवेत या टीम कडून उद्याच्या दिवसामध्ये उस्मान पटेल खेळताना दिसतील. दापोलीमध्ये सागर सावली अगदी या हॉटेलमध्ये ते स्टे अगदी करतायत. चला जाऊयात आता या समीकरणाकडे. 10 बॉल आहेत, 10 मध्ये 29 आहेत. कदाचित या येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 बॉल मध्ये कुणाल आणि उद्याच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील पुन्हा एकदा एक मोठं नाव. ओ हो, यावेळेला कुणाल 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 चाललंय बाहेर, षटकार. थँक्यू. उद्याच्या दिवसामध्ये नजीम गुल्ली देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. गुजरात वरून आधी आपल्याला नजीम गुल्ली खेळताना पाहायला मिळणारच आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वाह बाई वाह. चला या मॅचकडे जातोय. कुणाल सांगितलं होतं की येणारा अगदी पुढचा बॉल मोठा प्रहार बघायला मिळू शकतो. पुन्हा एकदा प्रहार केलाय. लॉंग लेग परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी पकडलं जाईल, बघता बघता 2 रन्स देखील तिथे कंप्लीट होतील. सामना संपलेला नाही. 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये 21 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहिजे. इथे आपण बघतोय आता फिल्डिंगची पोझिशन आहे. फाईन लेग डीप मध्ये आहे, लॉंग लेग डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग देखील आहे. त्याचबरोबर आपण बघतोय डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन देखील आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, 3 पॉइंटला क्षेत्ररक्षक लावलंय थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारचं सध्याच आपण बघतोय जे दृश्य दिसतंय. 8 बॉल 21 धावांची गरज. एक मोठा प्रहार मॅच मध्ये बनवून ठेवू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रहाराची चर्चा केली. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असेल, 1च रन्स मात्र तिथे मिळेल. वा, सुरेख थ्रो आहे. इथे या बॉलवरती आपण बघतोय तर 2 रन्स तिथे 2 रन्स मिळून जातील. 2 रन्स मिळून जातील. जिथे आपण बघतोय ना की अगदी जसे जसे हा सामना पुढे जातोय ना, हृदयाचे ठोके मात्र वाढत जात आहेत. रसिक प्रेक्षक, चला सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.
बोरोंडीकर चला एकदा टाळ्या होऊ द्या त्या मॅच साठी. 7 बॉल आहेत आणि आपण बघतोय तर त्या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 19 रन्स पाहिजेत. कुणाल तयार आहे, कदाचित एक मोठा फटका येणार आहे, परंतु स्पर्श झालाय. मॅचची लिडिंग एज घेतली गेली, 1 रन्स तिथे बघायला मिळतोय आणि षटक क्रमांक 4थ्याचा खेळ ते संपलेला आहे. संघाचं स्कोर बोर्ड 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत. परंतु मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा पिक्सल प्रो या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. हे जे चॅनल आहे अगदी मंडणगड तालुक्यातील सर्वोत्तम चॅनल पैकी एक म्हणजे फक्त आणि फक्त पिक्सल प्रो लाईव्ह इव्हेंट. ही संपूर्ण पिक्सल प्रोची जी टीम आहे चांगलं वर्क करते, चांगलं कॅमेरा वर्क आहे. त्याचबरोबर इथे संपूर्ण टीमनं आतापर्यंत रसिक प्रेक्षकांची मनं देखील जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत पिक्सल प्रो या चॅनलच्या माध्यमातून. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल, पर्यंत सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतरला घर बसल्या अशा प्रकारचा कुणालचा षटकार बघा. 6 रन्स. त्या 5 बॉल मध्ये 12 रन्स पाहिजेत. राज पहिलाच बॉल टाकतोय. राज पहिल्याच बॉलवरती नाराज होतोय नाराज. फुलटॉस बॉल अगदी खरपूस समाचार, अगदी तोफा दिला होता तो 2 हातानं कबूल केला. 5 बॉल आहेत, 5 मध्ये 12 रन्स पाहिजे. वो असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कम रह गई देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना हो चैन नींद सब त्यागो तुम, वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होते और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होते. 1 रन्स घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आता इथे केला जातोय. चेंडू चकमा देतोय. आता नशिबाची साथ बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते. अनाया 11 हा जो संघ आपल्याला बघायला मिळतोय. 4 बॉल आणि 9 धावांची गरज. 4 मध्ये व्हॉट अ मॅच. आपण म्हणतो ना, जे संयम ठेवतात ना ते यशस्वी होतात. संयम बॅटिंग करणाऱ्या टीमचा बघायला मिळालाय. परंतु बॉलर राज सांगेल मी देखील हारणार नाही, आता मला देखील जिंकायचा. 4 मध्ये 9 रन्स पाहिजेत. 4 बॉल आहेत, 4 मध्ये 9 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला जिंकणारा संघ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल आणि 18 तारखेला बरोबर सकाळी 10:30 वाजता सेमीफायनल खेळण्यासाठी बघायला मिळणार आहे. 4 मध्ये 9 एक मोठा प्रहार येईल का? परंतु तिथे 1 रन्स घेतला गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू शकतील. यस होय, आपण बघतो या बॉलवरती बघता बघता 2 रन्स आलेले आहेत. मॅच आता ऑन झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे त्या मॅच साठी. 3 बॉल आहेत. आता 3 बॉल मध्ये आता 7 रन्स पाहिजेत. दोन्ही खेळाडू एका बाजूला, स्ट्रायकर एंडच्या बाजूला थोडासा थांबलाय, तर दुसऱ्या बाजूला कुणाल देखील अगदी त्या दुसऱ्या बाजूला थांबलेला आहे. हा सामना जिंकायचा आहे. 3 मध्ये 7 रन्स पाहिजेत. कोणता संघ जिंकणार माहित नाहीये. प्रेक्षक देखील जे बसलेले होते ना, ते आता सगळे प्रेक्षक उठलेत आणि ते मात्र आता या मॅचचा आनंद नक्कीच घेत आहेत. जास्त मान आलवू नका, नाही तर मान दुखेल. मुजमिल बुरोणकर, या मॅच बद्दल तुमचं काय बोलणं आहे? मला असं वाटतं की बॅटिंग करणारी टीम जिंकणार. त्यांचं खूप मेहनत केलेली आहे त्यांनी, आणि त्यांचे स्पॉन्सर आहेत त्यांनी पण भरपूर मान हलवून मेहनत केलेली आहे. चला सर, या ठिकाणी तुम्ही तुमचं प्रिडिक्शन सांगितलं, परंतु हे प्रिडिक्शन लावणं कदाचित आपण म्हणतो ना की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे.
काय होणार माहित नाहीये. कोणताही संघ जिंकते क्रिकेट 100% जिंकेल, परंतु इथे संघर्ष दोन्ही टीमचा बघायला मिळतोय. हो हो, या वेळेला अगदी आपण बघतोय हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 रन्स पाहिजे. थँक्यू डीजे 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 थांबा. 2 बॉल आहेत, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला 2 मध्ये 1 रन्स पाहिजे. आता हा जो माझा आवाज आहे ना, अगदी दाफुली पासून अगदी टेम्पला पर्यंत पोहोचेल. मसूद गजगीचा जो स्ट्रोक पाहायला मिळतोय सुपर्ब आहे. राजवरती आक्रमण केलंय. असं वाटलं होतं की हा सामना संपूर्ण बॉलिंग करणाऱ्या टीमच्या मुठीमध्ये आहे. आणि बाई थोडेसे नाराज दिसत आहेत. हरकत नाहीये. ज्या खेळाडूची चर्चा चिपळूण तालुक्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय आणि प्रमाणे अजून देखील सांगते, चला काय हरकत नाहीये. बॉलर्सला ते शेअरअप करतायत. चला मॅच ऑन आहे. 2 मध्ये 1 कंपल्सरी चेस. इथे जर 1 डॉट बॉल आला, एखाद विकेट आली तर मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी रूप बदलू शकतं. इथे दोन्ही खेळाडू सांगतायत, वो हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटा दाऊ, शायद वो जीत का गीत नया गाता हूं. हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित केला जाईल. 2 बॉल आहेत, 2 मध्ये 1 पाहिजे. रसिक प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. व्हॉट अ मॅच. 2 मध्ये 1 पाहिजे. 2 बॉल आहेत आणि 1 रन्स पाहिजे. ओव्हर द विकेट हा बॉल आहे. चेंडूला डिफेन्स केलंय. येस होय. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे.